काय चाललंय जंगलच्या रहिवाशांनो? तुम्ही सगळेजण एकत्र कुठे चालला आहात? आम्ही सगळे शेरसिंगच्या दरबारात चाललो आहोत. शेरसिंगची तब्येत खूपच खराब आहे, म्हणून आम्ही त्यांची तब्येत कशी आहे ते बघायला चाललोय. काय? आपल्या शेरसिंगची तब्येत खराब आहे? मी पण तुमच्या बरोबर येतो. चला. सगळे जनावर जंगलाचा राजा शेरसिंगाकडे जातात, जिथे बिमार शेरसिंग आपल्या गुफेत जमिनीवर लेटला होता आणि त्याच्याजवळ वाघ आणि टेंडू दोघंही उभे होते. काय रे चित्ता, आता शेरसिंगची तब्येत कशी आहे? राजासाहेबांची तब्येत खूपच खराब आहे. राजासाहेबांचं बरं होणं खूपच गरजेचं आहे. जंगलातला राजा शेरसिंग अचानक बिमार असल्यामुळे जंगलातले सगळी जनावरं घाबरून गेले होते. तितक्यात अचानक शेरसिंग खूप जोर जोरात खोकलत असतो आणि खोकलून खोकलून शेरसिंग अचानक मरून जातो. हे बघून जंगलातले सगळे जनावर खूप दुःखी होतात. राजासाहेब आता या जगात नाही राहिले. शेरसिंग मेल्यामुळे जंगलातले सगळे प्राणी खूप दुःखवतात. त्याच्या मृत्यूच्या काही दिवसानंतर जंगलातले सगळे प्राणी एका जागी एकत्रित होऊन आपापसात चर्चा करतात. तेव्हा हत्ती म्हणतो, जंगलच्या रहिवाशांनो, शेरसिंग तर आता आपल्यामध्ये नाही राहिले, म्हणून आपल्याला आता आपल्या जंगलात कोणाला तरी राजा बनवावं लागेल. सांगा, यामध्ये तुमचं काय मत आहे? आपल्याला नव्या राजाची नियुक्ती तर करावीच लागेल, पण आता राजा आपण कोणाला बनवायचा आहे? आता राजा आपण त्यालाच बनवूया जो शेरसिंग सारखा जंगलात बरोबर निर्णय घेईल आणि सगळ्यांना बरोबर आणि चांगला न्याय मिळवून देईल. हत्ती दादा, तुम्ही जंगलात असं जनावर बघितलं आहे जो शेरसिंहासारखा असेल? नाही, पण आपल्याला अशा एका जनावराचा शोध घ्यावा लागेल जो खूपच चांगला आणि बरोबर न्याय देऊ शकेल. आपण त्यालाच आपल्या जंगलाचा राजा घोषित करू. पण असं जनावर आपल्याला आता कुठे मिळेल? अस्वल दादा, आता आपण जंगलामध्ये ना निवडणूक लढवूया आणि त्या निवडणुकीनेच आपल्याला शेरसिंग सारखा हिम्मतवान राजा मिळेल. ठीक आहे, तर बोला भावांनो, निवडणुकीसाठी तुम्ही सगळे तयार आहात का? हो हो, आम्ही तयार आहोत. हो हो, आम्ही सगळेही तयार आहोत. हो हो, आम्ही सगळे तयार आहोत. तर जे ताकदवर आणि हिम्मतवाले जनावर आहेत त्यांनी एका बाजूला या. तितक्यात तेंडुळा, वाघ आणि भालू हे तिघही बाजूला होऊन जातात. मी सगळ्यात जास्त ताकदवर आहे, म्हणून मी जंगलाच्या पंचायतीला विनंती करतो की मलाच या जंगलाचा राजा घोषित करावं. मी ताकदवर तर आहेच आणि राजाच्या प्रजातीचा सुद्धा आहे, म्हणून जंगलाचा राजा मलाच बनलं पाहिजे. नाही, जंगलाचा राजा मलाच बनवावं. माझी निर्णय क्षमता खूपच चांगली आहे. मी सगळ्यांना बरोबर आणि चांगला न्याय मिळवून देईन. तिघही जण आपापली सल्ला देऊ लागतात. गप्प बसा तुम्ही. तुमच्या तिघांमध्ये कोण सर्वात जास्त ताकदवर आणि इमानदार आहे या गोष्टीचा निर्णय निवडणुकीत होईलच. पण निवडणूक कधी आणि कशी होईल हे सांगा. 2 दिवसानंतर निवडणूक होईल. आजच मी माझ्या साथीदारांबरोबर मिळून एक वोटिंग मशीन बनवतो आणि 2 दिवसांनंतर जंगलात एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली वोटिंग मशीन लावीन. तुम्ही सगळ्यांनी तिथे येऊन आपल्याला आवडेल त्या जनावराच्या निशाणीवर वोट द्यायचं. सगळ्यात जास्त वोट ज्याला मिळतील त्यालाच आपण या जंगलाचा राजा म्हणून घोषित करूया. हत्ती जेव्हा निवडणूक बद्दल सांगत असतो तेव्हा तेंडुळा मनातल्या मनात विचार करतो, बस एकदा मी या जंगलाचा राजा बनू दे, मग बघाच मी या अनाडी लोकांवर कसं राज्य करतो ते. जंगलाचा राजा तर मीच बनणार आणि जेव्हा मी राजा बनेन ना, त्या दिवशी तुम्ही बघाच या सगळ्यांना माझा नोकर बनवून ठेवीन. तेंडुळा आणि वाघाचे विचार खूप घाणेरडे होते. त्या दोघांना जंगलाचा राजा याच्यासाठी व्हायचं होतं की ते फक्त त्याच्यावर राज्य करेल. संध्याकाळी हत्ती आपल्या मित्रांबरोबर वोटिंग मशीन बनवत असतो, तेव्हा तेंडुळा त्याच्या एरियामध्ये वोटिंग मशीन बनवत असतो, तर वाघ सुद्धा त्याच्या एरियात आपली वोटिंग मशीन बनवत असतो. आता मीच बनवलेल्या या वोटिंग मशीनने मी एकदम सोप्या पद्धतीने ही निवडणूक जिंकेन. मी या मशीन मध्ये अशी सेटिंग केली आहे की बटन कुठलेही दाबा, वोट तर मलाच मिळतील. आता मला राजा बनण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. ज्या प्रकारे तेंडुळा सेटिंग मशीन बनवत असतो त्याच प्रकारे वाघ सुद्धा सेटिंग मशीन बनवतो. त्या मशीन मध्ये अशी सेटिंग करतो ज्या प्रकारे वाघने सेटिंग केली होती की बटन कोणतंही दाबा पण वोट तेंडुळालाच मिळेल. ऐकलंय, प्रेमात आणि युद्धात सगळं काही चालतं.
म्हणून मी या निवडणुकीत काही फ्रॉड करतो तर काहीच गुन्हा नाहीये. आता मला राजा बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी रात्री हत्ती जंगलातल्या मध्यभागी येतो आणि त्यांनी बनवलेली वोटिंग मशीन आंब्याच्या झाडाच्या खाली ठेवतो. त्या वोटिंग मशीनवर त्या तिघांचेही फोटो लागलेले असतात. हत्तीने ती वोटिंग मशीन लावल्यानंतर तो तिथून निघून जातो आणि त्यानंतर मध्यरात्री तेंडुळा आपली वोटिंग मशीन घेऊन आंब्याच्या झाडाखाली येतो, जिथे हत्तीने आपली वोटिंग मशीन लावलेली होती. अच्छा, तर हीच ती मशीन आहे का? चला, आता ही वोटिंग मशीन काढून मी स्वतः बनवलेली वोटिंग मशीन इथे लावतो. म्हणजे उद्या जंगलाचे रहिवासी कुठलेही बटन दाबतील तरी ही वोट मलाच मिळतील आणि मीच या जंगलाचा राजा बनणार. तेंडुळा हत्तीची मशीन घेऊन आपली वोटिंग मशीन तिथे ठेवून तिथून निघून जातो. थोड्या वेळानंतर वाघ सुद्धा लपून तिथे येतो आणि तिथे तेंडुळाची मशीन काढून आपली मशीन तिथे ठेवतो आणि त्यानंतर त्या तेंडुळाची मशीन तो स्वतः घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक सुरू होते. जंगलातले सगळे जनावर एक एक करून वोट मशीनवर आपल्या आवडीच्या चिन्हावर बटन दाबतात. हे बघून समोर असलेले वाघ आणि तेंडुळा मनातल्या मनात खूप आनंदित होतात. जंगलच्या रहिवाशांनो, तुम्ही कोणत्याही निशाणीला वोट द्या, पण सगळे वोट तर मलाच मिळणार आहेत. चल भावा चित्ता, आता तू राजा बनण्यासाठी तयार हो. तेंडुळा आणि वाघ मनातल्या मनात हसून राजा व्हायचं स्वप्न बघतात आणि भालू तिथे चुपचाप उभा राहून इमानदारीने निवडणूक करतो. सायंकाळपर्यंत जंगलातल्या सगळ्या जनावरांची वोटिंग होऊन जाते. जंगलच्या रहिवाशांनो, जंगलच्या सगळ्या रहिवाशांनी आपला आपला वोट दिलेला आहे. आता निवडणुकीचा परिणाम उद्या सकाळी सगळ्यांसमोर येईल. ज्याला सगळ्यात जास्त वोट मिळाले असतील तोच आपला आणि या जंगलाचा राजा बनणार आहे. आता तुम्ही सगळे आपापल्या घरी जाऊ शकता. निवडणूक संपल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जातात आणि हत्ती सुद्धा वोटिंग मशीन घेऊन आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण एका स्थळी बसले होते आणि हत्ती आपल्या मित्रांबरोबर मशीनमध्ये वोटिंग मोजत असतो. मोजून संपल्यानंतर हत्ती म्हणतो, जंगलच्या रहिवाशांनो, माझी मतमोजणी करून झाली आहे. सगळ्यात जास्त वोट अस्वलाला मिळालेले आहेत, म्हणून आता हा अस्वल आपल्या या जंगलाचा नवीन राजा असेल. हे ऐकून सगळेजण खूप आनंदित होतात आणि वाघ आणि तेंडुळा खूप दुःखी होतात. हा अस्वल निवडणूक जिंकला, पण असं कसं होऊ शकतं? का? काय झालं रे चित्ता? अरे, अस्वल राजा कसा बनू शकतो? सगळ्यात जास्त वोट तर मलाच मिळायला हवे होते. मग या अस्वलाला कसे जास्त वोट्स मिळाले? अरे चित्ता दादा, सगळ्यात जास्त वोट ज्याला मिळाले तो आहे अस्वल. या अस्वल दादांनाच सगळ्यात जास्त वोट मिळाले आहेत. अरे, असं नाही होऊ शकत. याला जास्त वोट मिळूच नाही शकत. जास्त वोट तर मलाच मिळायला हवे होते, कारण मी काल रात्री ही वोटिंग मशीन बदलली होती आणि माझी सेटिंग वाली मशीन तिथे लावली होती. सेटिंग वाली मशीन? याचा काय अर्थ आहे? अरे बाबा, त्या मशीन मध्ये मी अशी सेटिंग केली होती की तू कोणालाही वोट दे, पण ते वोट मलाच मिळेल, म्हणून सगळे वोट्स मलाच मिळायला हवे होते. हे चिटर, वोटिंग मशीन मी बदलली होती. मी रात्री गपचूपपणे येऊन या हत्तीच्या वोटिंग मशीनच्या जागी आपली मशीन लावली होती, म्हणजे सगळे वोट मलाच मिळतील. खूप मेहनत करून ती सेटिंग वाली मशीन मी बनवली होती आणि तो तयार झालेला माल खायला तू तयार झालास. तेंडुळा आणि वाघाची गोष्ट ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. अच्छा, तुम्ही दोघांनी वोटिंग मशीन मध्ये अशी गडबड केली होती का? हो ना? याला गडबड नाही, हुशारी म्हणतात. अरे बापरे, सगळ्यांसमोर हे मी काय बोलून बसलो. अरे यार, माझी सुद्धा चोरी पकडली गेली. वाघ आणि तेंडुळाने ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ केला होता आणि निवडणूक मध्ये गोंधळ झाला असता हे निश्चितच होतं. म्हणून हत्ती आता रिझल्ट सांगतो. चित्ता, वाघ, आपल्याला या जंगलासाठी एक इमानदार आणि हुशार राजाची गरज होती. जेव्हा तुम्ही दोघांनी रात्रीच्या वेळेला आपली आपली वोटिंग मशीन बदलली होती, त्यावेळी मी तुम्हाला बघितलं होतं आणि मी तेव्हाच समजून चुकलो होतो. म्हणून तुम्ही गेल्यानंतर मी तुमची वोटिंग मशीन बदलून तिथे माझी मशीन लावली होती आणि ती मशीन एकदम इमानदार मशीन होती. त्या मशीन मध्ये जे बटन दाबलं गेलं, वोट त्यालाच मिळालं. समजलं? बघा,
आता हा अस्वल जिंकलेला आहे आणि अस्वलच या जंगलाचा इमानदार जनावर आहे. म्हणून या अस्वलाला जंगलाचा राजा बनण्याचा अधिकार आहे, तुमच्यासारख्या खोटारड्या आणि बेईमानांना नाही. मग हत्तीद्वारे भालूला जंगलाचा राजा निवडला जातो. हे बघा भावांनो, आपण जनावर आहोत, माणसं नाही, जे राज्य करण्यासाठी कुठलीही हद्द पार करू शकतो. अस्वलाने इमानदारीने निवडणूक लढवली आणि जिंकला. म्हणून इमानदारीने मी सुद्धा परिणाम जो आहे तो सांगितला की ही निवडणूक अस्वल जिंकला आहे आणि आजपासून तोच या जंगलाचा राजा आहे. भालू राजा बनताच हत्ती म्हणाला की राजाजी, आपल्या जंगलात खोटेपणाने वागणाऱ्याला या जंगलातून बाहेर काढलं जातं. आता तुम्हीच या दोघं चिटरांना काय ती सजा द्या. राजा बनण्याच्या लालसेपोटी वाघ आणि चित्ताने चिटिंग केली आहे, पण मी तर असा मानतो की चूक तर सगळ्यांकडनंच होते. म्हणून एक राजा होण्याच्या नात्याने मी यांना आता माफ करू इच्छितो आणि या दोघांना सुधारण्याची एक संधी देऊ इच्छितो. मी या दोघांनाही माफ करतो. राजा भालूची गोष्ट ऐकून वाघ आणि तेंडुळाला खूप पश्चाताप होते. बघा, याला म्हणतात इमानदार राजा. यांना वाटलं असतं तर यांनी तुम्हाला जंगलाच्या बाहेर काढलं असतं, पण यांनी असं काहीच नाही केलं. आम्हा दोघांनाही माफ करा महाराज. हे बघा, परफ्यूमच्या वासाऐवजी आपल्या घामाचा वास चांगला असतो आणि मला असं वाटतं की तुम्ही आजपासून इमानदारीने जीवन जगावं. हो महाराज, आजपासून आम्ही काही केल्या या जंगलाची इज्जत डुबू देणार नाही. सगळं जग आमच्या इमानदारीबद्दलच्या गोष्टी करेल. आम्ही तुम्हाला वचन देतो. असं कोणीतरी खरंच म्हटलं आहे की वाईट गोष्ट कधीच खरं होत नाही आणि किती प्रकारे षडयंत्र केलं तरीही सत्यच जिंकतं. नवीन राजाचा न्याय ऐकून जंगलातले सगळे जनावर खूप आनंदित होतात आणि सगळेजण एकत्रित येऊन आपलं जीवन जगत असतात. रामपूर नावाच्या एक मोठ्या जंगलात प्रत्येक प्रकारचे जनावरे राहत होते. ते सगळे जनावर एका परिवारासारखे एक सोबत राहत होते. अशाच प्रकारे एक रात्री सगळे जनावर एकत्रित येऊन आपापसात बोलत होते. आपल्या जंगलाजवळ अजून बरेचसे जंगल आहेत, पण जो आनंद आणि शांती आपल्या जंगलात आहे तो कुठल्याच जंगलात नाहीये. मला तर आपलंच जंगल आवडतं. तिथे शांती आणि आनंद असेल तरी कसं काय हत्ती दादा? त्या सर्व जंगलांचा राजा आपल्या शेरसिंग सारखा थोडी नाही. ते तर बरोबरच आहे रे माकडा. मी तर असं ऐकलंय त्या जंगलाचे राजा एवढे बदमाश आहेत की जेव्हा कधी त्यांना भूक लागते आणि शिकार नाही मिळत तेव्हा ते आपल्या जंगलातल्या जनावरांची शिकार करतात. पण आपले राजा तर असं अजिबात नाही करत. या उलट ते तर भुके राहून आपली भूक मिटवतात. जंगलातले सगळे जनावर आपापसात बोलत होते आणि आपल्या राजाची खूप तारीफ करत होते. काही वेळानंतर जंगलातले सगळे जनावर झोपायसाठी निघाले आणि तेवढ्याच वेळात पळत पळत एक कोल्ही येते आणि एकदा परत जंगलातल्या सगळ्या जनावरांना एकत्र येऊन ती सांगते की अरे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या जवळच्या जंगलात चोरी झाली आहे. कोल्हेताई, एप्रिलचा महिना आता संपला आहे, म्हणून आम्हाला एप्रिल फुल बनवणं बंद कर. आपल्या जंगलात काय तर आपल्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये पण आतापर्यंत कधीच चोरी नाही झाली. ठीक आहे, नका ऐकू माझी गोष्ट. मी तुम्हाला काय एप्रिल फुल थोडी बनवत आहे. जे मी माझ्या कानाने ऐकलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. आज मी माझ्या बहिणीला भेटायला जवळच्या जंगलात गेले होते. तिनेच मला सांगितलं की तिच्या जंगलात काही दिवसापासून चोरी होत आहे. मी हे सगळं ऐकून घाबरून गेले होते आणि मला असं वाटलं की मी तुम्हा सगळ्यांना पण आगाह करून टाकू, पण तुम्हाला तर माझ्या गोष्टीवर विश्वासच नाहीये. कोल्हेताई, आजपर्यंत तू कधीही एवढं चांगलं काम नाही केलं आहे की आम्ही सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवू. काय भावांनो? हा भावा, बरोबर बोललास तू. आणि तसंही आता झोपायची वेळ झाली आहे. ही चितर सवयच आहे की सगळ्यांची झोप उडवणे. लोमडीच्या गोष्टीवर कोणीच विश्वास करत नाही आणि सगळेजण जाऊन झोपतात. पण कोल्हीने जेव्हापासून ही बातमी ऐकली तिची झोप नेमकी उडली होती, म्हणून ती पूर्ण रात्र झोपत नाही आणि उल्लू सोबत बोलत असते. आणि तेच दुसऱ्या बाजूने जंगलातले सगळे जनावर निवांत झोपलेले असतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माकड रडता रडता येतो आणि त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे जंगलातले सगळे जनावर एकत्रात येतात. अरे माकड दादा, काय झालं? सकाळी सकाळी का रडत आहे? काय वाईट स्वप्न बघितलं का? कदाचित हिरणताई, जर मी हे स्वप्न पाहिलं असतं, पण ही तर खरी गोष्ट आहे की माझ्या घरात आता चोरी झाली आहे.
मी किती अडचणींना तोंड देऊन किती केळे असे जमा केले होते, म्हणजे 4 दिवस तरी मला केळींच्या शोधात इथे तिथे फिरावं लागणार नाही. आता माझी भूक मी कशी मिटवू? कोणीतरी चोरी केली. काय चोरी? आणि ते पण आपल्या जंगलात? हे कोणाचं काम असू शकतंय? माहिती नाही अरुणताई, पण ज्याने कोणी चोरी केली तो खूपच हुशार आहे, कारण त्याने तर माझ्या सगळ्या केळी चोरल्या, ज्यांना मी माझ्या जवळ घेऊन झोपत होतो. सांगितलं होतं ना मी, आपल्या जवळच्या जंगलात चोरी होत आहे म्हणून. नको ऐकू माझी गोष्ट. बघ, झाली ना तुझ्या घरी चोरी. आम्हाला तर संशय आहे कोल्हेंताई, कदाचित ही चोरी तूच तर नाही करवलीस, म्हणजे आम्ही सर्वजण तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवू. मी खोटं नाही बोलत हत्ती भाऊ, पण मी या माकडाच्या घरी केळ्याचं चोरी का करणार? मी केळ नाही खात. आणि तसेही माझ्या घराजवळ द्राक्षाचं झाड आहे. माझी जेव्हा इच्छा झाली मी ते द्राक्ष काढून खाऊ शकते. आणि विसरू नकोस, तू मला फळ मागायला येत नाही आणि मीही तुला फळ काही देत नाही. मला ही अक्कड दाखवायची काहीही गरज नाही. एवढं बोलून कोल्हीन तिथनं निघून जाते आणि आरामात झोपून राहते. पण कोल्हींच्या गोष्टीवर कोणाला विश्वास बसत नाही आणि ते सगळेजण कोल्हीला चोर समजतात. आणि म्हणूनच सगळे जनावर कोल्हीला पकडण्यासाठी एक प्लॅन बनवतात. आपल्या जंगलात कधीच अशी चोरी होत नाही. खरं असो वा खोटं, पण या कोल्हेंनीने चोरी केली असेल. भावांनो, माझं म्हणणं ऐका. तर आज कोणीही झोपू नका आणि जेव्हा कधी ही कोल्हेंड चोरी करायला येईल, आपण तिला रंगे हात पकडूया आणि राजा शेर सिंगच्या समोर घेऊन जाऊया आणि तिला कडक शिक्षा द्यायला सांगूया. आता सगळे जनावर असंच करतात आणि ते पूर्ण रात्र नाही झोपत आणि ते कोल्हीं व्यतिरिक्त दुसरीकडे नजर पण ठेवत नाही. आणि अर्ध्या रात्रीनंतर कोल्हींवर नजर ठेवता ठेवता सगळे जण झोपून जातात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांची झोप उघडते तर हत्ती बघतो की यावेळी त्याच्या घरी चोरी झाली. अरे नाही, असं कसं होऊ शकतं? माझ्या घरी चोरी नाही होऊ शकत. नक्की ही चोरी करताय तरी कोण? कोल्हेंड तर आमच्या नजरेसमोरच होती. काय? याचा अर्थ हा आहे की पूर्ण रात्री तुम्ही माझ्यावर नजर ठेवत होता आणि ते पण याकरिता की तुम्हाला शंका आहे की चोर मी आहे. पण काही असू द्या, पण थँक्यू माझ्यावर नजर ठेवण्यासाठी, कारण की तुमच्या नजरेमुळे माझ्या घरी चोरी नाही झाली आणि चोरी हत्तीच्या घरी झाली. अरे बस करा, आपसात लढणं बंद करा. हे सगळं फालतूची गोष्ट आहे. ही वेळ आपसात लढण्यासाठी नाही आहे. आपल्याला त्या चतुर चोराला पकडायचं आहे आणि आपण हे एकटंच काही करू शकत नाही. पण आपण काय करू शकतो? जंगलात चोरी वाढत चाललेली आहे आणि रोज रात्री आपण अशा प्रकारे जागू शकत नाही ना. आणि आता काय माहिती, तो चतुर चोर जर सकाळी चोरी केली तर? कोल्हीनताई एकदम बरोबर बोलते हरिणताई. आता मामला वाढला आहे. आता आपल्याला राजा शेर सिंग कडे जावंच लागणार आहे आणि त्यांना सांगावं लागेल की जंगलात चोरी होतीये. पण राजाची तर तब्येत खराब आहे. अशा वेळी त्यांना हे सगळं सांगणं बरोबर आहे का? कदाचित आपल्यामुळे त्यांची तब्येत अजून बिघडली तर? हत्ती भाऊ, जर तुम्ही असाच विचार केला ना तर परत तुमच्याकडे चोरी होणार. आता चोराला पकडायचा विचार करा. आता त्या चोराला राजा शेर सिंहच पकडू शकतो. कोल्हीन जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे आणि ती चांगली बोलत आहे. आता आपल्याला चोराला पकडायलाच हवं. त्यामुळे जंगलात चोरी होणं बंद होईल. आणि आता जंगलातले सगळे जनावर एकत्र होऊन शेर सिंहाजवळ जातात आणि त्यांना सगळी गोष्ट सांगतात. सगळी गोष्ट ऐकल्यानंतर जंगलातले राजा शेर सिंह आपल्या जंगलातल्या लोकांना म्हणतात, एवढं सगळं झालं, जंगलामध्ये एवढ्या सगळ्या चोरी झाल्या आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलंही नाही. मला सांगा, ही गोष्ट सांगण्यामध्ये तुम्ही एवढा उशीर का केला? राजा साहेब, मी आधी सगळ्यांना सांगितलं होतं, पण या लोकांनी माझ्या गोष्टीवर विश्वासच केला नव्हता. त्यामुळे या लोकांनी तुम्हाला सांगितलंच नाही. जेव्हा चोरी वाढली त्यामुळे हे सगळे हताश होऊन तुमच्याकडे आले. राजा साहेब, आमच्याकडनं चूक झाली, पण आमच्या या चुकीसाठी आम्हाला माफ करा आणि चोराला एकदाच पकडा. ठीक आहे, आता मला थोडा विचार करू द्या. आता तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी जा आणि संध्याकाळी मला भेटायला या. शेर सिंहाची ही गोष्ट ऐकून सगळेजण आपापल्या घरी जातात. आणि जेव्हा सगळे जनावर आपल्या घरी जातात आणि त्यांना आश्चर्य होतो की कारण की त्या सगळ्यांच्या घरी चोरी झालेली असते. आणि हे सगळं बघून जंगलातले सगळे जनावर परत एकदा राजा शेर सिंहाकडे जातात आणि त्यांना म्हणतात, महाराज, आता विचार करण्याची वेळ सुद्धा नाही राहिली आहे. आता तुम्हालाच काही करावं लागेल आणि आताच्या आता काही करावं लागेल, कारण की हा चोर खूप चतुर आहे. हो महाराज, आता घर रिकामं ठेवणं म्हणजे डोकेदुखीला बरोबर घेण्यासारखं आहे.
आम्ही प्राणी तर अशा विचारातच मारून जाऊ. त्याआधी तो चोर चोरी करून निघून जाईल. आता नक्की असं झालंय तरी काय की तुम्ही सगळेजण एवढे चिंतेत असून परत इथे निघून आलात? आता काय सांगायचं महाराज, आता आम्ही समस्याचं समाधान घ्यायला आलो होतो आणि तेवढ्याच वेळात तो चतुर चोर आम्हा सगळ्यांच्या घरात चोरी करून निघून गेला. मला हे ऐकून खूप दुःख होत आहे की मी तुम्हा सर्वांच्या घरचं सामान नाही वाचवू शकलो आणि तो चोर दिवसा ढवळ्या चोरी करून निघून गेला. पण मी तुम्हा सर्वांना हे वचन देतो की मी लवकरात लवकर त्या हुशार चोराला पकडीनच. पण महाराज, आता आम्ही काय करू? जर हे असंच चालू राहिलं तर आम्हाला जंगल सोडून जावं लागेल. कोणालाही जंगल सोडून कुठेही जाण्याची काहीच गरज नाही. मी विचार केला आहे की आपल्याला काय करायचंय. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वजण रात्री झोपू नये. फक्त झोपायचं नाटक करा आणि मी आपल्या काही साथींबरोबर पूर्ण जंगलात पहारा देत राहीन. आणि जेव्हा कधी तो हुशार चोर येईल मी त्याला पकडेन आणि त्यानंतर मी बघतो की तो चोर कसा काय पळत होते. शेर सिंगाची ही गोष्ट ऐकून आता सगळे जनावर परत असंच करतात. सगळे जण आपल्या घरी जाऊन झोपायचं नाटक करतात आणि रात्रीच्या वेळी लपून लपून लांडगा येतो आणि बघतो की जंगलातले सगळे जनावर झोपले आहे आणि हसताना म्हणतो की किती मूर्ख आहेत या जंगलातले हे सर्व जनावर. आज दिवसा ढवळच मी या सर्वांच्या घरातनं चोरी केली आहे, पण तरीही हे सगळे निष्काळजीपणाने झोपले आहेत. ठीक आहे, मला काय फरक पडतो. मी तर इथे चोरी करण्यासाठीच आलो आहे आणि चोरी करूनच इथून जाणार आहे. आता लांडगा चोरी करण्यासाठी सगळ्यात आधी मांगड्याच्या घरी जातो आणि त्याच्या घरून एक सामान चोरी करतो आणि त्यानंतर तो हरिणच्या घरी जातो आणि तिथून सुद्धा एक सामान चोरी करतो. 2 घरी चोरी केल्यानंतर लांडगा स्वतःशी बोलतो की आता सकाळ होणारच आहे. आता फक्त एकच घरात चोरी करायची राहिली आहे. या सशाचं घर एवढं छोटं आहे की याच्या घरी चोरी करण्यामध्ये मला खूप त्रास होतो आणि म्हणूनच हा काही दिवसांपासून वाचलेला आहे. पण आज हा नाही वाचणार. आज मी याच्या घरी चोरी करूनच राहणार. एवढं बोलून तो आपला स्वतःचा हात ससाच्या घरात टाकतो आणि तेवढ्या वेळात तो आपला हात ससाच्या घरात टाकतो. ससा आणि त्याचे सगळे मित्र त्याचा हात पकडून टाकतात आणि मागून शेर सिंह येऊन त्याला घेरून टाकतात आणि त्याला म्हणतात की तर तू आहेस तो चोर जो एवढ्या दिवसांपासून या जंगलात चोरी करतो आहे. तुला काय वाटलं की तो कधी पकडला नाही जाणार? लक्षात ठेव की चोर कितीही हुशार असला एक दिवस तो पकडला जातोच. अरे नाही नाही शेरसिंग, मी तो चोर नाहीये. मी तर फक्त आजच चोरी करायला आलो होतो. मला जाऊ द्या, मी तुमच्याच जंगलातला आहे. मला मूर्ख समजतोस का तू? माझ्या जंगलातला कोणीही प्राणी असा चोरी नाही करत आणि आमच्या जंगलात अशी चोरी कधी झालीच नाही. तू दुसऱ्या जंगलातला प्राणी आहेस जो आमच्या जंगलात येऊन चोरी करतो आहेस आणि आता याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. तुला शिक्षा इथे सुद्धा मिळेल आणि तुझ्या स्वतःच्या जंगलात सुद्धा मिळेल. साथीदारांनो, याला बंदी बनवून जेलमध्ये टाका. शेर सिंग लांडग्याला जेलात टाकून देतात आणि त्याच्या जंगलातल्या राजाला तो बोलवून घेऊन येतो आणि त्या लांडग्या चोरला त्याच्या हवाली करून देतो आणि त्याच्यानंतर त्या चोराच्या जंगलातला राजा त्याला खूप कडी शिक्षा देते. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.